अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 10. वल्लभेश ब्राह्मणास जीवदान. श्री गणेशाय नमः. सिद्ध योग्याला नामधारक म्हणाला, महाराज, श्रीपाद यती सूक्ष्म रूपाने कुरवपुरातच राहिले असे आपण सांगितले, तर मग त्यांचे म्हणजेच दत्तात्रेयांचे पुढील अवतार कसे झाले? सिद्ध म्हणाला, श्री गुरूंचा महिमा अतर्क्य आहे. त्यांच्या लीलेचा कसलाही थांग लागत नाही. कार्यासाठी ते अनंत रूपे धारण करू शकतात. भगवान विष्णू क्षीरसागरात वास करतात, परंतु भक्तांच्या उद्धारासाठी भूतलावर त्यांनी अनेक अवतार घेतले, हे तुलाही माहीत आहे. सृष्टीचक्र अव्याहत चालण्यासाठी एकमेव अद्वितीय असे ते परब्रह्म त्रिरूप झाले, हे सर्वमान्य आहे. हे सामर्थ्य सर्वसामान्यांना आकलन होत नाही. म्हणून श्रीपाद यती कुरवपुरात अव्यक्त होऊन राहिले, तरी त्यांनी कालपरत्वे योग बलाने विविध अवतार घेतले, हे समजून घे. गुरुभक्ती कधीही व्यर्थ ठरत नाही. श्री गुरूंची जो अत्यंत आपुलकीने सेवाभक्ती करतो, त्यांच्यावर दृढ विश्वास ठेवतो, त्या भक्ताला ते अहोरात्र जपतात, त्याची काळजी घेतात. याविषयीची एक कथा सांगतो, म्हणजे श्री गुरूंची वत्सलता, कार्यासाठी ते कसे प्रकट होतात याची खात्री पटेल. काश्यप गोत्री वल्लभेश नावाचा एक ब्राह्मण होता. तो सुशील व सदाचारी होता. व्यापारधंदा करायचा. तो श्रीपादांची भक्ती करायचा. त्यांच्या दर्शनासाठी प्रत्येक वर्षी कुरवपुरास यायचा. तो एकदा व्यापारासाठी निघाला. या खेपेस चांगला नफा झाला तर गुरुस्थानी 1000 ब्राह्मणांना भोजन द्यायचे असा संकल्प त्याने मनोमन केला होता. मार्गामध्ये तो श्रीपादांचेच ध्यान करीत होता. श्री गुरूंच्या कृपेने त्याच्या मालाची गावोगावी उत्तम विक्री झाली. त्याला अपेक्षेपेक्षा खूप नफा मिळाला. ती द्रव्यराशी घेऊन तो कुरवपुरास निघाला. काही चोरांनी त्याला लुटण्याचे ठरवले. श्रीपादांच्या दर्शनासाठी आम्ही कुरवपुरात जात आहोत असे सांगून तेही त्याच्याबरोबर चालू लागले. रात्रीच्या सुमारास निर्जन स्थान पाहून त्यांनी त्या ब्राह्मणाचा वध केला आणि त्याचे सर्व द्रव्य घेतले. त्या क्षणी श्री गुरु श्रीपाद धिप्पाड देह धारण करून त्यांच्या समोर प्रकट झाले. रुद्राक्षधारी, भस्मधारी, जटाधारी आणि तीक्ष्ण त्रिशूळधारी अशा त्या साधूचे डोळे संतापाने आग ओकत होते. ते भयंकर उग्र रूप पाहून चोर भयभीत झाले. श्री गुरूंनी आपल्या त्रिशूळाने त्यांना क्षणार्धात ठार केले. एक चोर गयावया करीत त्यांच्या चरणी लागला. तो म्हणाला, मी निरापराधी आहे, मला मारू नका. या ब्राह्मणाला मी मारले नाही. माझे साथीदार याला मारतील याची मला जराही कल्पना नव्हती. मी याला वाचवू शकलो नाही, मला क्षमा करा. सर्व साक्षी श्री गुरूंनी त्याचे अंतकरण जाणले, त्याला क्षमा केली. त्याच्या हाती थोडी विभूती देऊन म्हणाले, ही विभूती या ब्राह्मणावर टाक. चोराने ब्राह्मणाची मान धडाला लावली आणि ती विभूती येथे प्रोक्षण केली. तर काय आश्चर्य, तो गुरुभक्त ब्राह्मण तत्काळ उठून बसला. श्रीपाद यती एकदम अदृश्य झाले. जिवंत झालेला वल्लभेश ब्राह्मण त्या चोराला विचारू लागला, तू मला का धरले आहेस? या सर्वांना कोणी मारले? चोराने त्याला आधी घडलेली सर्व हकीकत सांगितली. तो म्हणाला, शंकरासारखा दिसणारा एक यती तेथे आला होता. या चोरांनी तुला ठार करून तुझे धन चोरले, म्हणून त्याने त्याला मारले, तुला जिवंत केले. तो तेथेच उभा होता. आता कोठे गेला काही कळलेच नाही. तुझी भक्ती थोर म्हणूनच तो तुझ्या रक्षणासाठी धावला. ते ऐकताच ब्राह्मणाला मोठे आश्चर्य वाटले. भक्तवत्सल हे ब्रीद मिरवणाऱ्या श्री गुरु श्रीपादांनीच हे काम केले आहे. या श्रद्धेने त्याचे डोळे भरून आले. आपले धन घेऊन तो कुरवपुरास गेला. गुरुपादुकांची भावभक्तीने पूजा केली. 4 सहस्र ब्राह्मणांना भोजन दिले. असे आहे कुरवपूर क्षेत्राचे महात्म्य. श्री गुरु श्रीपाद अदृश्य रूपाने तिथे नित्य वास करतात. तू हे नीट मनात धर. आजही भक्तांना त्यांच्या अस्तित्वाची अनुभूती येते. श्रीपाद भक्तोद्धारासाठी लोकांत प्रकट होतात. पुढे त्यांनी नरसिंह सरस्वती म्हणून अवतार घेऊन विलक्षण लीला दाखवली. नामधारक म्हणाला, सिद्धनाथ महाराज, श्री गुरूंचे लीला कर्तृत्व अगम्य आहे. आता नृसिंह सरस्वती स्वामींचे चरित्र ऐकवण्याची कृपा करा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्रीमद गुरुचरित्र अध्याय 11. नरहरी जन्मकथा. श्री गणेशाय नमः.
नामधारका सिद्धयोगी म्हणाला, कुरवपूर येथील मतिमंद ब्राह्मण पुत्र श्रीपादांच्या कृपाप्रसादाने विद्वान झाला. त्याच्या मातेने गुरु आज्ञेनुसार आयुष्यभर शनिप्रदोष व्रत केले. दुसऱ्या जन्मात ती कारंज गावी वाजसनीय शाखेच्या ब्राह्मणाची कन्या झाली. अंबा भवानी हे तिचे नाव. तिचा त्याच गावातील माधव नावाच्या एका ब्राह्मणाशी विवाह झाला. हे दाम्पत्य नित्य प्रदोषसमयी शिवपूजन करीत असे. शनिवारी आणि त्रयोदशीला विशेष शिवपूजा असे. अंबा 16व्या वर्षी गरोदर राहिली. तिला एक तेजस्वी पुत्र झाला. तो जन्मापासूनच ओंकाराचा जप करीत होता. ब्राह्मणांनी त्याचे जातक वर्तविले. हा अवतारी पुण्यपुरुष आहे. हा गुरुरूपाने लोकांना उपदेश करेल. हा अष्टसिद्धी व नवनिधीचा स्वामी होईल. याच्या दर्शनाने लोक पावन होतील. हा संन्यासी होईल. ज्योतिषांनी त्या मुलाला आदराने वंदन केले. पुत्राचे भविष्य ऐकून माधव आणि अंबेला आनंद झाला. त्यांनी नरहरी असे त्याचे नामकरण केले. नरहरी स्तनपान करीत असे, पण अंबेला पुरेसे दूध येत नसल्याने त्याची भूक भागत नसे. आपल्या पतीला तिने दाई ठेवण्याचा विचार बोलून दाखविला. तेव्हा बाळ नरहरीने उजव्या हाताने तिच्या स्तनाला स्पर्श केला. तिच्या दोन्ही स्तनांतून दुधाच्या धारा वाहू लागल्या. माता पित्यांनी त्याला वंदन केले आणि ही गोष्ट गुप्तच ठेवली. नरहरी कधीही पाळण्यात झोपत नसे. त्याला जमिनीवर खेळायला आवडायचे. तो 7 वर्षाचा होईपर्यंत ओंकाराशिवाय इतर काही बोलत नसे. माता पित्याने त्याला बोलते करण्याचा खूप प्रयत्न केला, पण उपयोग झाला नाही. त्यामुळे तो मुका आहे की काय अशी त्यांना चिंता वाटू लागली. 8व्या वर्षी मुंज करावी लागणार होती. त्याला गायत्रीचा उपदेश द्यायचा तरी कसा? मुख्य प्रश्न हाच होता. त्याचे मोकेपण तिला सहन होईना. तिला रडताना पाहून नरहरी घरातून लोखंडी वस्तू घेऊन आला. ती तत्काळ सोन्याची झाली. ते पाहून माता पित्याला मोठे आश्चर्य वाटले. त्यांनी आणखी काही लोखंडी वस्तू त्याच्या हाती दिल्या. त्याही सोन्याच्या झाल्या. माता पित्याने त्याला दृढ आलिंगन दिले व म्हणाले, तुझे बोल ऐकण्यासाठी आम्ही आतुरलो आहोत. नरहरी हसला. त्याने जानवे, शेंडी, कटीमेकला यांच्या खुणा करून मी मुंज झाल्यावर बोलेन असे सुचवले. माधव आणि अंबा यांनी सुयोग्य मुहूर्त काढून नरहरीची थाटामाटात मुंज केली. हा मुलगा मुका गायत्री मंत्र कसा म्हणणार, वेदाभ्यास कसा करणार अशी मंडपात जमलेल्या मंडळीमध्ये कुजबूज चालली होती. मौजी बंधनाचे सर्व विधी यथासांग पार पडले. नरहरीला माधवाने गायत्रीचा उपदेश केला. तो त्याने मनोमन उच्चारला. मंत्र दीक्षा झाल्यावर माता भिक्षा घेऊन आली. पहिली भिक्षा घालताच नरहरी ऋग्वेद म्हणू लागला. दुसरी भिक्षा घालताच यजुर्वेद, तर तिसरी भिक्षा घालताच तो सामवेद म्हणू लागला. हा अवतारी महात्मा आहे याची खूण पटून लोक त्याला वंदन करू लागले. आपल्या पुत्राचे कौतुक पाहून अंबा, माधव आणि आनंदाने डोलू लागले. आईला नरहरीने नमस्कार केला व म्हणाला, तू मला भिक्षा मागण्याची आज्ञा दिली आहेस. आता मी घरोघरी भिक्षा मागेन, तीर्थयात्रा करेन. अंबेला ते ऐकून रडू आले. तू आमचा एकुलता पुत्र, तूच निघून गेलास तर आम्ही कोणाच्या तोंडाकडे पाहायचे असे म्हणून ती बेशुद्ध पडली. तिला नरहरीने सावध केले व म्हणाला, आई, मला नियोजित कार्यासाठी गृहत्याग करणे भाग आहे. मला तू अडवू नकोस. तुला आणखी 4 विद्वान पुत्र होतील. तुझी ते उत्तम सेवा करतील. त्याने आपला वरद हस्त तिच्या मस्तकी ठेवला. त्यामुळे तिला पूर्वजन्मीचे स्मरण झाले. आपला नरहरी हा श्रीपाद शिवल्लभ आहे. आपण त्यांचे नित्य प्रदोषी समयी पूजन करायचो, म्हणून या जन्मात ते आपल्या पुत्राच्या रूपाने प्रकट झाले आहेत. तिने हे ओळखले. नरहरी तिला म्हणाला, माते, मी तुला जाणीवपूर्वक हे ज्ञान दिले आहे. कुठेही याची वाच्यता करू नकोस. मी संन्यासी आहे. तीर्थयात्रा करण्यासाठी निघणार आहे. मला निरोप दे. परंतु अंबा संमती देईना. ती म्हणाली, नरहरी, तू गेलास की पुन्हा दिसणार नाहीस. अल्पवयात संन्यास घेणे योग्य नाही. धर्मशास्त्राला अनुसरून वागावे. ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ या क्रमाने नंतर संन्यास घेणे योग्य आहे. आधी इंद्रिय तृप्त करावी, जीवन समृद्धपणे जगावे आणि मगच तपश्चर्येची वाट धरावी. सिद्धयोगी म्हणाला, नामधारका, नरहरीने अंबीचे बोलणे ऐकून तिला जे तत्वज्ञान सांगितले तेच मी तुला सांगणार आहे. ते लक्षपूर्वक ऐक. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्रीमद गुरुचरित्र अध्याय 12. नरहरीचा गृहत्याग आणि काशी क्षेत्री संन्यास ग्रहण. श्री गणेशाय नमः. सिद्धयोगी म्हणाला, नामधारका,
नरहरीला मातेने संन्यास घेऊ नकोस असे सांगितले. तेव्हा तो म्हणाला, आई, मला तू थांबायला सांगतेस, पण आयुष्याचा काय भरोसा? देह अनित्य आहे. जोपर्यंत हा क्षणभंगूर देह साथ देतो आहे तोपर्यंत धर्माने वागून पुण्यकर्मे करणे हे प्रत्येक मनुष्याचे आद्य कर्तव्य आहे. मृत्यूला ज्याने जिंकले आहे त्याने तुझा उपदेश मानावा. सूर्य उगवतो आणि मावळतो. आयुष्य त्याप्रमाणे क्षणोक्षणी संपून जात असते. मनुष्यही अल्पायुषी आहे. देह स्थिर नाही. जन्म, यौवन, प्रौढत्व, वार्धक्य व मृत्यू या त्यांच्या नित्य बदलत जाणाऱ्या अवस्था आहेत. सागराकडे धावणारी नदी पर्वताकडे परतून जात नाही. त्याप्रमाणे सरलेले आयुष्य परत मिळत नाही. आयुष्य किती मौल्यवान आहे हे ओळखावे. वेळी सावध व्हावे. पुण्यकर्मांनी प्रत्येक दिवस सार्थकी लावावा. जे लोक जीवित्वाचे मोल जाणत नाहीत ते प्रपंचाला सर्वस्व मानतात, ते पशुच होत. ज्याला आत्मप्राप्ती म्हणजे अमरत्व प्राप्त करायचे आहे त्याने अविलंब प्रयत्नरत राहावे. परमार्थ साधन वेळीच करावे. स्वहित साधावे. तेच मी करणार आहे. मला तू अडवू नकोस. नरहरीची ती बोध वचने ऐकून त्याचे मातापिता व उपस्थित लोक थक्क झाले. अंबा काकुळतेने म्हणाली, नरहरी, तू माझे कुलदैवत आहेस. मला 4 पुत्र होतील असे वचन दिले आहेस. मला 1 पुत्र होऊ दे, मग तू जा. आता शब्द मोडून गेलास तर मी प्राणत्याग करीन. नरहरी म्हणाला, एवढेच ना, मी वर्षभर येथे राहतो. 2 पुत्र तुला होतील, मग मला आज्ञा दे. 7 वर्षाच्या नरहरीचे चतुर्वेदांचे अगाध ज्ञान पाहून विद्वान पंडितही आश्चर्यमुग्ध होत असत. त्याची कीर्ती व कर्तृत्व पाहून मातापित्यांना खूप समाधान वाटत असे. अंबा यथावकाश गर्भवती राहिली. तिला जुळे पुत्र झाले. नरहरी वर्ष पूर्ण होताच तिला म्हणाला, आई, तुझ्या इच्छेनुसार वर्षभर मी इथे राहिलो. तुला आणखी 2 पुत्र, 1 कन्या होईल. ही सर्व अपत्ये ज्ञानी, सदाचारी व दीर्घायुष्य होतील. मला आता निरोप दे. माधव आणि अंबेला वाईट वाटले. ते म्हणाले, नरहरी, पुत्र म्हणून आम्ही तुझ्यावर रागवलो असो. अन्य प्रमादही घडले असतील. त्याबद्दल आम्हाला क्षमा कर. तो अवतारी पुरुष असलास तरी आम्हाला तुझी चिंता वाटणारच. आम्हाला तू दर्शन देत राहा. नरहरी म्हणाला, तुमची भावना मी जाणतो. ज्या ज्या वेळी तुम्ही माझे स्मरण कराल त्या त्यावेळी तुम्हाला भेटण्यासाठी मी येईन. तुम्ही आनंदात सुखात जगाल. मी तुम्हाला 30 वर्षांनी पुन्हा येऊन भेटेन. आता मला निरोप द्या. मी बद्रिकावनात जाणार आहे. नरहरी गाव सोडून निघाला तेव्हा अनेक लोक त्याच्या दर्शनासाठी आले. माधव आणि अंबा त्याला निरोप देण्यासाठी नगरवेशीपर्यंत गेले. नरहरीने त्यांना श्रीपाद, श्रीवल्लभ आणि दत्तात्रयांच्या रूपात दर्शन दिले. दोघांनाही तेव्हा धन्य धन्य वाटले. आधी नरहरी काशीला गेला. विश्वनाथाचे दर्शन घेऊन काही काळ तेथे राहिला. तेथे कृष्ण सरस्वती नामक एक वयोवृद्ध तपोवृद्ध यती होता. नरहरी हा अवतारी महात्मा आहे हे त्याच्या लक्षात आले. तो काशीतील यतींना आणि विद्वज्जनांना म्हणाला, नरहरी लहान असला तरी पराकोटीचा महातपस्वी व ज्ञानी आहे. जगाने वंदन करावे अशा योग्यतेचा आहे. संन्यास धर्माचा कलियुगात लोप झाला आहे. ज्यांनी संन्यास दीक्षा घेतली तर संन्यास परंपरा उजळून निघेल. हा गुरुपदाचा अधिकारी आहे. लोकांना अनुग्रह देण्यास समर्थ आहे. लोकांना पावन करील. पाखंड्याची तोंडे बंद करील. सर्वांना हा विचार पटला. मग काशीतील शास्त्री पंडित, तपस्वी, यती यांनी नरहरीची भेट घेतली व म्हणाले, संन्यास घेणे सध्या निषिद्ध मानतात. संन्याशांवर लोक टीका करतात. हे कोठेतरी थांबले पाहिजे. संन्यास दीक्षा घेऊन तुम्ही या प्राचीन परंपरेचा उद्धार करा. संन्यास आश्रमास पुन्हा प्रतिष्ठा मिळवून द्या. त्यांची विनंती मान्य करून नरहरीने कृष्ण सरस्वतींकडून विधिवत संन्यास दीक्षा घेतली. नरहरी नृसिंह सरस्वती झाला. नामधारकाने ते ऐकून विचारले, नरहरी हा दत्ताचा अवतार. स्वतः जगद्गुरु असूनही त्यांनी गुरु का केला? कृष्ण सरस्वतींची गुरु परंपरा काय आहे? सिद्ध म्हणाला, श्रीकृष्ण जगत चालक असूनही सांदीपनींना गुरु करून त्याने गुरुपदाचे व गुरु परंपरेचे महात्म्य अबाधित ठेवले. तेच नरहरीनेही केले. नरहरीच्या परंपरेचा मूळ गुरु शंकर, त्याचा शिष्य विष्णू, त्याचा शिष्य ब्रह्मदेव या क्रमाने वसिष्ठ, शक्ती, पराशर, व्यास, शुक्र, गौडपादाचार्य, गोविंदाचार्य, शंकराचार्य, विश्वरूपाचार्य, ज्ञानबोधगिरी, सिद्धगिरी, ईश्वरतीर्थ, नृसिंहतीर्थ, विद्यातीर्थ,
शिवतीर्थ, भारतीतीर्थ, विद्यातीर्थ, मलियानंद, देवतीर्थ सरस्वती, यादवेंद्र सरस्वती, गोविंदाचार्य, शंकराचार्य, विश्वरूपाचार्य, ज्ञानबोधगिरी, सिद्धगिरी, ईश्वरतीर्थ, लुसियतीर्थ, विद्यातीर्थ, शिवतीर्थ, भारतीतीर्थ, विद्यातीर्थ, मलियानंद, देवतीर्थ सरस्वती, यादवेंद्र सरस्वती व कृष्ण सरस्वती अशी गुरु शिष्य परंपरा आहे. मग ते शिष्यांसह तीर्थयात्रा करीत बद्रिकाश्रमाकडे गेले. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्रीमद गुरुचरित्र अध्याय 13. श्री गुरूंच्या कृपेने ब्राह्मणाचा उदरशूल गेला. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणाला, नामधारका श्री गुरु नृसिंह सरस्वतींनी प्रयागातील वास्तव्यात एकूण 7 जणांना संन्यास दीक्षा दिली. माधव सरस्वती, बाळ सरस्वती, कृष्ण सरस्वती, उपेंद्र सरस्वती, सदानंद सरस्वती, ज्ञानज्योती सरस्वती आणि सिद्ध ही त्यांची नावे होत. ते त्यानंतर शिष्यांसमवेत बद्रिकाश्रमास गेले. तेथून दक्षिण यात्रेस निघाले. फिरत फिरत ते आपल्या जन्मगावी कारंजास आले. आपल्या आई वडिलांना व भावंडांना भेटले. घरोघरी जाऊन त्यांनी पूजेचा स्वीकार केला. माधव आणि अंबा यांनी त्यांना उद्धार करण्याची विनंती केली. श्री गुरु म्हणाले, मी तुमचा पुत्र असून संन्यास घेतला आहे, म्हणून तुम्हाला मोक्ष मिळेल. तुम्ही काशी क्षेत्री देह ठेवाल. श्री गुरूंचे माता पिता ते ऐकून कृतकृत्य झाले. रत्नाई नावाची श्री गुरूंची बहीण होती. तिने संन्यास घेण्याची इच्छा व्यक्त केली. श्री गुरु तिला म्हणाले, तू पतीची सेवा कर, संसार कर. तुला पूर्वजन्मीचे दूषित संचित कर्म अजून भोगायचे आहे. तुझा पती तुझा त्याग करून तापसी होईल. तुला कुष्ठ होईल. त्या रोग जर्जर अवस्थेत माझे तुला पुनश्च दर्शन होईल. तू मग गाणगापूर क्षेत्री जा. तेथे भीमा अमरच्या संगमावर पाप विनाशी स्नान केल्यावर तू पापमुक्त होशील. श्री गुरु त्यानंतर आपल्या शिष्यांसह त्र्यंबकेश्वरास आले. आपल्या शिष्यांना त्यांनी त्या क्षेत्राचे महात्म्य सांगितले. या ठिकाणी पूर्वी गौतमांसह अनेक ऋषी तपश्चर्या करीत होते. एकदा काही ऋषींच्या मनात गंगा भूलोकी आणल्यास लोकांचे कल्याण होईल असा विचार आला. एक मायावी गाय त्यांनी निर्माण केली. ती गौतमांच्या शेतात शिरून साळीचे पीक खाऊ लागली. गौतमांनी तिला घालवून देण्यासाठी दर्भाची काडी तिच्या दिशेने भिरकावली. अन्य ऋषींच्या मायाशक्तीने तिचे शस्त्रात रूपांतर झाले. त्याच्या आघाताने गाय मरण पावली. ऋषीजनांनी त्या गोहत्येच्या पाप निष्कृतीसाठी गौतमांना गंगेला भूलोकी आणून तीत स्नान करण्यास सांगितले. गौतमांनी तपश्चर्येने शिवाला प्रसन्न करून गंगेला मनुष्यांच्या पाप प्रक्षालनासाठी त्र्यंबक क्षेत्री प्रकट करण्यास सांगितले. शंकराने तेव्हा गंगा अंशतः अवतीर्ण केली. तिला गौतमांमुळे गौतमी नाव पडले. श्री गुरु त्यानंतर गौतमी काठची तीर्थक्षेत्रे पाहत मंजरिका गावी आले. तेथील माधवारण्य नावाचा भक्त त्यांची नित्य मानसपूजा करीत असे. त्याला प्रेमाने श्री गुरूंनी दर्शन दिले. तू ही मानसपूजा नित्य करीत राहा. दत्तात्रेयांचे प्रत्यक्ष दर्शन तुला होईल. तुला ब्रह्मलोकी सद्गती मिळेल. त्याला असा आशीर्वाद दिला. श्री गुरु त्यानंतर वासर ब्रह्मेश्वर स्थानी आले. शिष्यांसह तेथील नदीत स्नान केले. तेवढ्यात पोटदुखी असह्य झालेला एक ब्राह्मण काठावर येऊन गडबडा लोळू लागला. त्याचे अन्नाशी उभे वैरच होते जणू. तो फलाहारच करायचा. महिना पंधरवड्याने जेवला तरी पोटदुखी असह्य व्हायची. त्याने आदल्या दिवशी सणानिमित्त मिष्ठान्न भोजन केले होते, म्हणूनच हा त्रास होत होता. प्राण त्यागाशिवाय आता या जीव घेण्या व्याधीतून सुटका होणार नाही असा विचार करून त्याने पोटावर जड पाषाण बांधला आणि विषण्ण मनाने शिवनाम घेत नदीत शिरला. त्याची वेदना श्री गुरूंनी जाणली. त्याला बोलावून घेतले. त्याला आत्महत्येपासून परावृत्त केले. माझ्याकडे औषध आहे. तुझे दुखणे आता गेलेच म्हणून समज असे म्हणून त्याला धीर दिला. सायनदेव नावाचा एक ब्राह्मण ग्रामाधिकारी त्यावेळी श्री गुरूंच्या दर्शनास आला. श्री गुरूंनी त्याचे गोत्र, मूळ गाव आदी चौकशी केली व म्हणाले, सायनदेवा, हा ब्राह्मण पोटदुखीने आजारी आहे. तुझ्या घरी याला ने व उडदाचे वडे, सांदणे व दुग्ध मिश्रित पक्वान्नाचे उत्पन्न भोजन दे. सायनदेव म्हणाला, माझ्या घरचे अन्न खाऊन याचा प्राण गेला तर मला नाहक ब्रह्महत्येचे पातक लागेल. श्री गुरु त्याला म्हणाले, उगाच संशय घेऊ नकोस. सांगितल्याप्रमाणे कर. सायनदेव म्हणाला,
स्वामी, तुम्ही सर्वांनी या ब्राह्मणासमवेत माझ्या घरी भोजन करून मला उपकृत करावे. श्री गुरुंनी त्याला संमती देताच तो आनंदाने घरी गेला. श्री गुरु स्नान संध्यादी नित्यकर्मे झाल्यावर आपले शिष्य व उदरशूल झालेल्या त्या ब्राह्मणाला बरोबर घेऊन सायनदेवाच्या घरी गेले. सायनदेव आणि त्याची पत्नी जाखाई यांनी त्यांची पूजा केली. श्री गुरूंनी त्या उभयतांना तुमच्या वंशात गुरुभक्तीची परंपरा निरंतर चालू राहील असा वर दिला. सर्वांना त्या दोघांनी आग्रहाने पोटभर जेवू घातले. श्री गुरूंच्या आज्ञेने ब्राह्मणही मनसोक्त जेवला आणि त्यांच्याच कृपा प्रसादाने पूर्णता व्याधिमुक्त झाला. नामधारका, मी स्वतः चमत्कार पाहिला आहे. गुरु कृपेने जन्मांतरीचे दोष जातात, मग व्याधी कशी राहील बरे? अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्रीमद गुरुचरित्र अध्याय 14. सायनदेवावरील प्राण संकट टळले. श्री गणेशाय नमः. नामधारक सिद्धाला म्हणाला, हे योगीश्वरा, उदरशूल ब्राह्मणाला श्री गुरु नरसिंह सरस्वतींनी व्याधीमुक्त केले. त्यानंतर पुढे काय घडले ते सांगा. सिद्ध म्हणाला, श्री गुरूंनी सायनदेवाची सेवा स्वीकारली. त्याचा भक्तिभाव पाहून ते प्रसन्न झाले. त्याला त्यांनी तुझ्या वंशात उत्तरोत्तर गुरुभक्त जन्माला येतील असा आशीर्वाद दिला. सायनदेवाने त्यांच्या चरणांना वंदन केले व म्हणाला, गुरुदेव, आपला महिमा अगाध आहे. आपल्या आशीर्वादाने माझ्या वंशात भक्तीची परंपरा अखंड राहो. इहलोकी माझ्या वंशजांना सर्व प्रकारचे सौख्य लाभो, त्यांना सद्गती प्राप्त हो. परंतु सध्या मी अतिशय बिकट परिस्थितीत आहे. ज्या यवनाकडे मी नोकरी करतो तो अत्यंत क्रूर आहे. दरवर्षी तो ब्राह्मणांचा घात करतो. त्याने आज मलाच मारावयाचे ठरवले आहे. त्याच्याकडे मी गेलो की माझा घात निश्चित आहे. आपले वचन मग खरे कसे होणार? श्री गुरूंनी तेव्हा आपला वरदहस्त त्याच्या मस्तकी ठेवला व म्हणाले, सायनदेवा, चिंता करू नकोस. निश्चिंत होऊन त्या यवनाकडे जा. तुला तो सन्मानाने परत पाठवेल. तू परत येईपर्यंत मी इथेच थांबणार आहे. माझा तू भक्त आहेस. तुला पुत्र पौत्रादिक सर्व सुख प्राप्त होणार आहे. श्री गुरूंनी अभय दिले आणि सायनदेवाची काळजीस मिटले. तो यवनाकडे गेला. आपल्या समोर त्या यवनाच्या रूपाने साक्षात यमच उभा आहे असे त्याला वाटले. यवनाने सायनदेवाला पाहिले तो काय? त्याला तो अग्नीसारखा भयंकर तेजस्वी दिसला. हा काय चमत्कार आहे हेच त्याला कळेना. त्याची बुद्धी कुंठित झाली. तोंडातून शब्द निघेना. तो संतापाने अक्षरशः थरथरत होता. त्याचे उग्र रूप पाहून सायनदेव भीतीने श्री गुरूंचा धावा करू लागला. यवनाला त्याच्याकडे पाहून चक्कर आली. कसाबसा तो घरात गेला. पलंगावर पडताच झोपी गेला. त्याला तेवढ्यात एक भयंकर स्वप्न पडले. त्यामध्ये शस्त्राघात करून एक तेजस्वी ब्राह्मण त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे करीत आहे असे दृश्य दिसवले. तो दचकून जागा झाला. त्याच्या हृदयातून त्यावेळी प्राणांतिक कळा येत होत्या. तो घाबरला. या ब्राह्मणाचा घात केल्यास आपल्यालाही मृत्यू अटळ आहे हे त्याच्या लक्षात आले. धावत जाऊन त्याने सायनदेवाचे पाय धरले. तुम्हाला येथे कोणी बोलावले? कृपा करून आपल्या घरी जा असे म्हणून त्याला वस्त्रे व आभूषणे देऊन निरोप दिला. प्राण संकट टळले होते. श्री गुरूंना भेटण्यासाठी सायनदेव आतुरतेने धावत नदीतीरी गेला. कृतज्ञतेने त्यांचे पाय धरले. यवनाकडील वृत्तांत सांगताना त्याचे हृदय अक्षरशः गलबलून गेले होते. तो म्हणाला, गुरुदेव, आपण माझे रक्षण करते आहात. आपल्या कृपेनेच मला जीवदान मिळाले. तुमची सेवा हाच आता माझा धर्म. मला तुमच्या बरोबर न्या. तेव्हा श्री गुरु म्हणाले, सायनदेवा, तीर्थयात्रेसाठी आम्ही दक्षिणेकडे निघालो आहोत. 15 वर्षांनी परतून येऊ तेव्हा तुझ्या गावाजवळच राहू. मुलाबाळांसह त्यावेळी तू मला भेटायला ये. आता तू घरीच राहा. सुखाने संसार कर. सायनदेवाचे श्री गुरूंनी सांत्वन केले आणि त्याची समजूत घालून त्याला घरी पाठवले. तीर्थयात्रा करीत तेथून ते शिष्यांसह वैजनाथ क्षेत्री गेले. तेथे स्वतःला कोठेही प्रकट न करता गुप्तपणे राहिले. नामधारक म्हणाला, महाराज, आपले अस्तित्व श्री गुरूंनी तेथे का प्रकट केले नाही? त्यांच्या शिष्यांना त्यांनी कोठे पाठवले? सिद्ध म्हणाला, सांगतो. श्री गुरूंचे चरित्र अतिशय थोर आहे. तू ते शांतपणे ऐक. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्रीमद गुरुचरित्र अध्याय 16. गुरुभक्त अरुणी, वेद आणि अपमन्यू. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणाला, नामधारका,
वैजनाथ क्षेत्री अंबा भवानी नावाचे एक मनोहर स्थान आहे. तेथे श्री गुरूंनी वर्षभर वास्तव्य केले. त्यांचे सर्व शिष्य यात्रेला गेल्यानंतर मी स्वतः त्यांच्या सेवेसाठी राहिलो होतो. श्री गुरूंकडे एके दिवशी एक ब्राह्मण साधक आला व म्हणाला, स्वामी, मी खूप साधना केली पण आत्मज्ञान झाले नाही, म्हणून मनशांती नाही. मला कृपया मार्ग दाखवा. माझे गुरु निष्ठुर आहेत. मला त्यांनी ज्ञान दिले नाही, मात्र कष्ट होऊन घेतले, म्हणून मी रागाने त्यांचा त्याग करून आलो आहे. श्री गुरु तेव्हा म्हणाले, अरे ब्राह्मणा, गुरुचा त्याग म्हणजे आत्मघात. माझ्या दृष्टीने तू गुरुद्रोही आहेस. गुरुला सर्व भावे जो शरण जातो, गुरु आज्ञेचे तत्परतेचे पालन करतो, त्या शिष्याला ज्ञान, सिद्धी, देवांचे आशीर्वाद अशा सर्व गोष्टी अनायासे प्राप्त होतात. तुला मी आदर्श गुरुभक्तीचे एक उदाहरण सांगतो, ऐक. द्वापारी युगात द्वारकेत धौम्य नावाचे ऋषी राहत होते. त्यांचे अनेक शिष्य होते. अरुणी, वेद आणि उपमन्यू हे त्यांच्यापैकीच तिघे. धौम्य आपल्या शिष्यांची नेहमीच परीक्षा घेऊन कसोटीला उतरलेल्या शिष्यांवर तत्काळ कृपा करत. धौम्यांनी एके दिवशी अरुणीला शेताला पाणी देण्यास सांगितले. अरुणी शेतावर गेला. जवळच एक कालवा वाहत होता. मोठ्या शेताला पाणी द्यायचे तर त्याचा प्रवाह बंधाऱ्याने अडविणे आवश्यक होते. अरुणीची जागा निवडली आणि शिळा टाकून बंधारा घालण्याचा प्रयत्न करू लागला. पण पाण्याच्या लोटामुळे बंधारा काही टिकेना. तेव्हा प्राण गेले तरी चालतील, पण शेताला पाणी द्यायचेच असा निश्चय करून तो बंधाऱ्याचा जो भाग प्रवाहापुढे टिकत नव्हता तेथे स्वतःच आडवा पडला. हा प्रयत्न सफल झाला. प्रवाह अडला व शेताला पाणी मिळाले. तो रात्र झाली तरी परतला नाही. तेव्हा चिंतामग्न धौम्य मशालींच्या उजेडात त्याला शोधण्यासाठी आले. शेताला पाणी मिळालेले पाहून त्यांना समाधान वाटले, पण अरुणी कोठे दिसेना. त्यांनी हाका मारल्या तेव्हा अरुणी प्रवाहातून बाहेर आला. थंडीने तो गारठून गेला होता, पण त्याच्या मुखावर कर्तव्यपूर्तीचे समाधान होते. धौम्यांच्या सर्व प्रकार लक्षात आला. प्राणांचीही गुरु कार्यासाठी पर्वा न करणाऱ्या अरुणीला त्यांनी वात्सल्याने जवळ घेतले व आपला वरद हस्त त्याच्या मस्तकी ठेवला. त्यांच्या आशीर्वादाने तो तत्काळ महाज्ञानी झाला. वेदाला धौम्यांनी त्या शेतातील साळीच्या पिकाची राखण करण्यास सांगितले. त्याने पीक तयार झाल्यावर कापणी व झोडपणी करून खळ्यात धान्याची रास तयार केली. मग तो आश्रमात आला. त्याला धौम्यांनी रेडा जुंपलेला एक गाडा दिला. तो घेऊन तो शेतात गेला. त्यात 2 खंडी साळी भरली व आश्रमाकडे निघाला. परंतु रेड्याला गाडा ओढवेना. मग जोखडात मान अडकवून वेद गाडा ओढू लागला. मार्गात रेडा चिखलात रुतला. वेदाने त्याला सोडले. गाडा प्रयासाने बाहेर काढला. रेड्याच्या गळ्यातील फास स्वतःच्या गळ्याभोवती बांधला आणि खांद्याचा आधार देऊन तो गाडा कसाबसा ओढत आश्रमात आणला. धावत जाऊन धौम्यांनी त्याच्या गळ्याभोवती आवळलेला फास सोडविला. त्याचा घाम स्वहस्ते पुसला. त्याच्या भक्तीने प्रसन्न झालेल्या धौम्यांनी त्यालाही वरदान देऊन वेदशास्त्र संपन्न व महाज्ञानी केले. धौम्यांची गुरे उपमन्यू राखायचा. अति खाण्याने त्याच्या बुद्धीला जडत्व येऊन त्याची विद्याभ्यासात प्रगती होणार नाही, म्हणून आश्रमातून त्याला मोजकेच अन्न दिले जायचे. मग तो भूक भागविण्यासाठी भिक्षा मागायचा. धौम्यांना ही गोष्ट कळताच त्यांनी ती भिक्षा आश्रमात आणून देण्यास सांगितले. तो मग 2दा भिक्षा मागू लागला. तीही धौम्यांनी आश्रमात देण्यास सांगितले. तो मग पिताना गायीच्या आचळातून जो अतिरिक्त पाना व्हायचा ते दूध पिऊन भूक भागवू लागला. त्यालाही धौम्यांनी प्रतिबंध केला. त्याने एकदा रुईच्या झाडातून ओघळणारा चिकच द्रोणात गोळा करून दूध समजून प्राशन केला. चिकाचा काही अंश डोळ्यात गेल्याने त्यास अंधत्व आले. रानामध्ये तो चाचपडत हिंडू लागला. तेथे अडखळून एका आडात पडला. आता गुरे वासरे हरवतील या चिंतेने रडू लागला. धौम्याने रात्री शोध घेऊन त्याला शोधून काढले. त्यानं उपमन्यूने सर्व प्रकार सांगितला. धौम्यांनी त्याला अश्विन कुमारांचे स्मरण करण्यास सांगितले. उपमन्यूला त्यांच्या कृपेने पुन्हा दृष्टी आली. तो आडातून बाहेर आला. उपमन्यू अत्यंत प्रामाणिक व भोळा होता. त्याने भूक भागवण्यासाठी अन्न पर्याय शोधले, परंतु गुरु आज्ञेचे कधी उल्लंघन केले नाही. त्यामुळे प्रसन्न झालेल्या धौम्यांनी त्यालाही ज्ञान संपन्न केले. उपमन्यूची खूप कीर्ती झाली. श्री गुरु म्हणाले, हे ब्राह्मणा, विनम्र भाव व पराकोटीची श्रद्धा असणाऱ्यांना गुरु कृपेची लवकर प्रचिती येते, परंतु
तुझ्यासारख्या अदमाला शेवटी नरकच प्राप्त होणार. तो ब्राह्मणा पश्चातापाने प्राणत्यागास उद्युक्त झाला. श्री गुरूंनी त्याचा मनोभाव जाणून त्याचे सांत्वन केले. त्याच्या मस्तकी आपला वरद हस्त ठेवून त्याला सज्ञान केले. मग श्री गुरूंच्या आज्ञेने त्याने त्याच्या गुरूंची क्षमा मागितली आणि निर्मळ भावाने त्यांची सेवा करू लागला. श्री गुरूंनी त्यानंतर कृष्णा नदीच्या पश्चिम तीरावर बसलेल्या भिल्लवाडी गावी वास्तव्य केले. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्रीमद गुरुचरित्र अध्याय 17. ब्रह्मचार्याला ज्ञानप्राप्ती. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणाला, नामधारका, कृष्णा नदीच्या पश्चिम काठावर वसलेल्या भिल्लवडी गावाजवळ भुवनेश्वरी देवीचे मंदिर आहे. ते एक प्राचीन सिद्धस्थान आहे. श्री गुरूंनी तेथे असलेल्या औदुंबरापाशी वास्तव्य केले. खूप काळ ते गुप्त रूपानेच वावरले. ते सामान्य तपस्व्याप्रमाणे स्नान संध्या करीत जप तप व्रते करीत गावात हिंडून भिक्षा मागत त्यांनी चातुर्मासाचे सर्व दिवस अनुष्ठानातच घालविले. ते ऐकून नामधारक म्हणाला, श्री गुरु नृसिंह सरस्वती हे तर परमात्म स्वरूप प्राप्त पूर्ण सिद्ध होते, तरीही त्यांनी अनुष्ठाने केली, भिक्षा मागितली. त्यांनी असे का केले? सिद्ध म्हणाला, ज्ञानप्राप्ती झाली तरी तपश्चर्या सोडू नये. समाजात मान्यवर लोक जसे आचरण करतात, सामान्य लोक त्याचेच अनुकरण करीत असतात. हे तू लक्षात घे. भिक्षा एक पवित्र वृत्ती आहे. संन्याशांनी परिग्रह न करणे, उदरनिर्वाह भिक्षेवरच करणे आणि सर्व काळ साधना मग्न राहणे हाच त्या आश्रमाचा धर्म आहे. दत्तात्रेय व शंकर हेही भिक्षा मागतात, त्याचे हेच कारण आहे. भिक्षेसाठी हिंडताना निज कृपेने दीन आर्तांचा भक्तांचा उद्धार करणे हाच प्रमुख उद्देश असतो. श्री गुरु भिलवडीमध्ये गुप्तपणे राहत असले तरी त्यांची सत्कीर्ती व्हायची ती झालीच. लोकांत त्यांचे महात्म्य कसे प्रकट झाले ते ऐक. एक वेदशास्त्र संपन्न ऋग्वेदी ब्राह्मण कोल्हापुरात राहत होता. त्याला विद्वज्जनांमध्ये फार मान होता. त्याचा मुलगा बुद्धिहीन व मूर्ख होता. त्याचे माता पिता तो लहान असतानाच वारले. त्याचे त्याच्या आप्तांनी पालनपोषण केले. कुळाचाराला अनुसरून 7व्या वर्षी त्याची मुंज केली. शिकण्यासाठी अध्यापकांकडे पाठविले, परंतु विद्याभ्यास काही येईना. शिकवलेले लक्षात राहत नसे. ब्राह्मणाला विद्या यायलाच हवी, त्याशिवाय उदरनिर्वाह कसा होणार? त्याला लोक अडाणी म्हणून हिणवू लागले. तो म्हणायचा, मी पूर्वजन्मी विद्यादान केले नसेल म्हणून या जन्मात मला विद्याभ्यास येत नाही. त्याला मी तरी काय करू? आपणच आता काहीतरी उपाय करा. लोक त्यावर हसून म्हणायचे, तुला पुढच्या जन्मीच विद्या येईल, तू या जन्मी भिक्षेवरच पोट भर. अशी सातत्याने अवहेलना होऊ लागल्याने तो ब्राह्मण कुमार खूप दुःखी झाला. विद्या येत नाही याची खंत करीत गाव सोडून निघाला. त्याच्या मनात सारखे आत्महत्येचे विचार येत होते. तो रात्रीच्या सुमारास भिल्लवडीस आला. तेथे भुवनेश्वरीचे दर्शन घेतले. त्याने अन्नोदक टाकले आणि तिच्या समोर धरणे धरून बसला. तो जगदंबेला आक्रोश करून सातत्याने विनंती करत होता, आई, सर्वांनी माझी हेटाळणी केली, परंतु तू तरी उपेक्षा करू नकोस. माझ्यावर कृपा कर, मला मार्ग दाखव. 3 दिवस लोटले. शेवटी अगदीच निरुपाय झाला. तेव्हा तो देवीला म्हणाला, माते, मला तू स्वप्नात येऊन मार्गदर्शन करशील असे वाटत होते, परंतु तूही पाठ फिरविलीस. मी आता काय करू? कोठे जाऊ? थांब, माझी जीभच मी तुला अर्पण करतो. तरीही कृपा केली नाहीस तर ही शिरस तुझ्या चरणी वाहील. त्याने खरोखरच आपली जीभ कापली आणि देवमूर्तीच्या चरणी पाहिली. त्याचा तो निर्धार पाहून देवीला करुणा आली. रात्री त्याच्या स्वप्नात जाऊन ती म्हणाली, बाळ ब्रह्मचार्या, माझ्यावर तू रागावू नकोस. कृष्णेच्या पश्चिम तीरावर औदुंबराखाली एक महातपस्वी अवतारी पुरुष वास्तव्यास आहे. त्यांना तू शरण जा. तुझी इच्छा तेच पुरवतील. त्या दृष्टांताने ब्राह्मण कुमाराला जाग आली. देवीला वंदन करून तो कृष्णा नदीच्या दिशेने गेला. प्रवाह झेप घेऊन पलीकडे गेला. तेथे औदुंबराखाली श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज बसले होते. त्यांना पाहताच त्यास अत्यानंद झाला. त्याने त्यांचे चरण धरले. जीभ नसल्यामुळे त्याला बोलता येत नसले तरी अंतर्ज्ञानी श्री गुरूंनी त्याचा मनोभाव जाणला होता. आपला वरद हस्त त्यांनी त्यांच्या मस्तकी ठेवला तर काय आश्चर्य, पुन्हा त्याला जीभ आली. त्याला वेद, शास्त्रे, पुराणे, तर्कशास्त्र, भाषा, व्याकरण असे सर्व ज्ञान प्राप्त झाले. लोखंडाचे परिस स्पर्शाने सुवर्ण व्हावे तसे श्री गुरूंच्या पुनीत स्पर्शाने त्या ब्रह्मचार्यास पांडित्य प्राप्त झाले. सिद्ध म्हणाला, नामधारका, असा आहे गुरुचा महिमा.
ज्या ठिकाणी ते राहतात त्या स्थानालाही महत्त्व प्राप्त होते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्रीमद गुरुचरित्र अध्याय 18. ब्राह्मणाचे दारिद्र्य दूर केले. श्री गणेशाय नमः. सिद्ध योग्याला नामधारक म्हणाला, महाराज, श्री गुरु नरसिंह सरस्वतींचे चरित्र इतके श्रवणीय आहे की ते कितीही ऐकले तरी मनाचे समाधान होत नाही. म्हणून कृपा करून पुढील कथा सांगा. काही काळ बिल्लवडीत वास्तव्य करून श्रीकृष्णाच्या काठाकाठाने पदभ्रमण करीत कृष्णा वरुणा संगमावर आले. तेथून पुढे कृष्णा पंचगंगा संगमावर गेले. शिवा, भद्रा, भोगावती, कुंडी आणि सरस्वती त्याच त्या पंचगंगा होत. हे संगम क्षेत्र दक्षिण वाराणसी म्हणून विख्यात आहे. याचे महात्म्य प्रयाग आणि कुरुक्षेत्राहून अधिक मानतात. येथे स्नान केल्याने 6 प्रकारच्या महापातकांचा नाश होतो. येथे अमरेश्वराचे मंदिर असून त्याच्या दर्शनाने जीवाला अमरत्व प्राप्त होते. पवित्र औदुंबर वृक्ष येथे आहे. येथे 64 योगिनी नित्य निवास करतात. येथे संगम, षटकुळात, शुक्ल तीर्थ, पाप विनाशी तीर्थ, काम्य तीर्थ, सिद्ध वरद तीर्थ, प्रयाग तीर्थ, शक्ती तीर्थ, अमर तीर्थ व कोटी तीर्थ अशी 8 तीर्थे आहेत. कृष्णा, वेण्णा व पंचगंगा मिळून एकूण 7 नद्या आहेत. त्यांच्या दर्शनाने सर्व मनोकामना पूर्ण होतात. येथे स्नान केल्याने अगणित पुण्यलाभ होतो. श्री गुरु या कृष्णा पंचगंगा संगमावर काही काळ गुप्त रूपाने राहिले. त्यानंतर त्यांचे महात्म्य लोकांत प्रकट झाले. ते कसे सांगतो. पंचगंगा संगमावर अमरपूर नावाचे गाव आहे. भिक्षा मागण्यासाठी श्री गुरु तेथे जात असत. त्या गावात एक वेदाभ्यासी गरीब ब्राह्मण राहत असे. तो सुशील, सात्विक, कर्म मार्गाचे आचरण करणारा व आतिथ्यशील होता. तो नित्य कोरडी भिक्षा मागून कुटुंबाचे पालन पोषण करायचा. त्याची पत्नी ही सुस्वभावी व पतिव्रता स्त्री होती. त्या ब्राह्मणाच्या अंगणात एक घेवड्याचा बेल होता. त्याला खूप शेंगा यायच्या. एखाद्या दिवशी भिक्षा मिळाली नाही तर ती दोघे घेवड्याच्या शेंगावरच घालवायची. श्री गुरु एके दिवशी भिक्षेसाठी त्या ब्राह्मणाच्या घरी गेले. श्री गुरूंना त्याने आदराने घरात नेले. भक्तिभावाने त्यांची पूजा केली. त्यांना भात व घेवड्याच्या शेंगांची भाजी असे भोजन दिले. या सेवेने श्री गुरु अतिप्रसन्न झाले. त्यांनी त्या ब्राह्मणाला आता तुझे दारिद्र्य जाईल असा आशीर्वाद देऊन निरोप घेतला. संगमावर जाताना त्यांनी अंगणातील घेवड्याचा वेल उपटून टाकला आणि गेले. घेवड्याच्या वेलाचा श्री गुरूंनी उच्छेद केला म्हणून ब्राह्मणीला फार दुःख झाले. ती नशिबाला दोष देत रडू लागली. म्हणाली, अरे रे, काय हे दुर्दैव. त्या यतीला आम्ही काय त्रास दिला म्हणून त्याने आमचे जे अन्न घेवडा तोच तोडला. ब्राह्मणाला तिचे बोल आवडले नाही. तो रागावून म्हणाला, महाराजांना दोष देऊ नको. सर्व विश्व त्या महादेवाच्या अधीन आहे. आपले प्रारब्ध जसे आहे तसेच सर्व घडत असते. ते घडवून आणण्यासाठी तोच कोणाला तरी निमित्त करतो. आपण पूर्वजन्मी जी काही बरी वाईट कर्मे केलेली असतात त्याचीच परिणती म्हणून या जन्मात सुख दुःखे प्राप्त होत असतात. जे पेरावे तेच उगवते. मग त्यासाठी इतरांना दोष कशासाठी द्यायचा. त्या यतीश्वराने आपल्याकडे भोजन केले हे आपले सद्भाग्य. त्यांनी आपल्याला दारिद्र्य मुक्तीचा आशीर्वाद दिला. असे असताना तो त्यांच्याबद्दल असे बोलणे योग्य नाही. ब्राह्मणाने त्यानंतर तो सर्व वेल एकत्र करून नदीच्या पात्रात टाकला. त्या वेलाचे मूळ खूप खोलवर गेले होते. ते तरी कशाला ठेवायचे म्हणून तो जमीन खणू लागला. त्याने वेलाचे मूळ उपटून काढले तेव्हा एक कुंभ त्याखाली सापडला. तो त्याने घरात नेला. त्याच्या तोंडावरची वेलणी सोडली तर काय आश्चर्य, त्यात खूप द्रव्य भरलेले होते. ब्राह्मण व ब्राह्मणीच्या आनंदाला पारावार उरला नाही. आमच्यावर श्री गुरु प्रसन्न झाले. त्यांनी आमचे दैन्य घालविले. ते ईश्वरी अवतार आहेत असे म्हणून ती दोघी यतीश्वरांचा जय जयकार करू लागली. ते दाम्पत्य त्यानंतर संगमावर गेले. श्री गुरूंना त्यांनी कृतज्ञतेने वंदन केले. त्यांची पूजा केली व घडलेला सर्व प्रकार सांगितला. तेव्हा श्री गुरु म्हणाले, या घटनेची कोठेही वाच्यता करू नका. आलेली लक्ष्मी जर बोललात तर निघून जाईल. माझ्याबद्दलही काही सांगू नका. तुमच्या वंशात लक्ष्मी अखंड नांदेल. ते ऐकून दाम्पत्य धन्य झाले. श्री गुरूंचा निरोप घेऊन घरी परतले. नामधारका, ज्याच्यावर गुरुकृपा होते त्याच्या घरी दारिद्र्य राहतच नाही.
म्हणून ज्याचे दैव चांगले नाही, श्री गुरूंना त्याने शरण जाऊन त्यांची भक्ती करावी. गुरुकृपेने इहपर लोके सौख्य प्राप्त होते व भक्तांचे कल्याण होते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्रीमद गुरुचरित्र अध्याय 19. नावाड्याची पुण्यक्षेत्राची यात्रा. श्री क्षेत्र औदुंबर महात्म्य. श्री गणेशाय नमः. सिद्ध योगाला नामधारक म्हणाला. महाराज, श्री गुरूंनी कृष्णा संगमावर अमरेश्वराच्या जवळ औदुंबर वृक्षाखाली वास्तव्य केले असे आपण म्हणालात. अश्वत्थादी पवित्र वृक्ष असताना श्री गुरूंची प्रीती औदुंबरावरच का होती? सिद्ध म्हणाला, विष्णूंनी पूर्वी नृसिंह अवतार घेऊन आपल्या नखांनी हिरण्यकशिपूचे पोट फाडून त्याचा वध केला. त्याच्या पोटात विष असल्यामुळे विष्णूंच्या हातांच्या बोटांचा व नखांचा दाह होऊ लागला. उपचार म्हणून नृसिंहाने औदुंबराच्या फळामध्ये आपली नखे रोवली, तेव्हा तो दाह शमला. देवाचा क्रोधही कमी झाला. शांतता लाभल्याने नृसिंह व लक्ष्मीने औदुंबरास वर दिला. औदुंबरा, तुला जे पूज्य मानून तुझी सेवा करतील ते पापमुक्त होते. त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होते. जपादी अनुष्ठाने तुझ्या छायेत केल्याने अनंत पट फलप्राप्ती होईल. तुझ्या सेवेने ब्रह्महत्यादी महादोषांचे निराकरण होईल. आम्ही दोघे तुझ्या समीप नित्यवास करू. श्री गुरु नृसिंह मंत्राचा नित्य जप करीत असत. त्या जपाने उग्रता येऊ नये म्हणून श्री गुरु औदुंबराखाली वास करीत असत. 64 योगिनींचा अमरेश्वरा सन्निध वास होता. रोज दुपारी त्या स्त्री रूपाने श्री गुरूंच्या दर्शनास येत. त्यांना आपल्या स्थानी नेत. त्यांच्या पूजेचा नैवेद्याचा स्वीकार करून श्री गुरु परत औदुंबरापाशी येत. एक नावाडी एकदा शेताची राखण करीत होता. योगिनी श्री गुरूंसमवेत नदीपाशी आला. तेव्हा आपला प्रवाह दुभंगला. सर्वांनी आत प्रवेश करता तो पूर्ववत झाला. काही वेळाने श्री गुरु त्यातून एकटेच बाहेर आले. हे पाहून त्या नावाड्याला मोठे आश्चर्य वाटले. त्यालाही श्री गुरुविषयी कुतूहल वाटू लागले. मग दुसऱ्या दिवशी तो त्यांच्या मागोमाग प्रवाहात शिरला. तो एका दिव्य नगरात प्रवेशला. तेथील लोक आरती घेऊन श्री गुरूंच्या स्वागतासाठी आले. त्यांना त्यांनी दिव्य मंदिरात नेले. रत्नखचित सिंहासनावर बसवून त्यांची पूजा केली. त्यांना भोजन दिले. श्री गुरूंचे तेवढ्यात नावाड्याकडे लक्ष गेले. ते म्हणाले, तू येथे का आलास? नावाडी म्हणाला, स्वामी, आपल्या दर्शनासाठी मी सहज भावाने आलो आहे. आपल्या दर्शनाने मी धन्य झालो. माझ्यावर आपली कृपादृष्टी राहो एवढीच प्रार्थना आहे. त्याचा निष्कपट भाव पाहून श्री गुरु म्हणाले, नाविका, तू येथे आलास. येथील भक्तीचा सुखसोहळा पाहिलास, त्यामुळे तुझे दैन्य गेलेच म्हणून समज. या गोष्टीची कोठेही वाच्यता करू नकोस, अन्यथा तुला मृत्यू येईल. त्याला घेऊन श्री गुरु संगमावर आले. त्यांचा निरोप घेऊन नावाडी शेताकडे निघाला. त्याला मार्गामध्ये गुप्तधन सापडले. त्या धनाने त्याचे दारिद्र्य नष्ट झाले. हा नावाडी व त्याची पत्नी श्री गुरूंची नित्यसेवा करीत असत. नावाडी एके दिवशी श्री गुरूंना म्हणाला, स्वामी, माघ मासात प्रयागात स्नान करणे, काशी यात्रा करणे खूपच पुण्यप्रद मानले जाते. मी अडाणी आहे, हीन आहे, मला या गोष्टींचा कसा लाभ होणार? श्री गुरूंना त्याचा कळवळा आला. ते त्याला म्हणाले, अरे कृष्णा, पंचगंगेचा संगम असलेले हे स्थानच प्रयाग तीर्थ आहे. अमरेश्वराचे स्थान असलेले हे गाव काशी क्षेत्रच आहे. कोल्हापूरला दक्षिण गया म्हणतात. ज्यांना उत्तरेकडील काशी, गया, प्रयाग क्षेत्री जाता येत नाही त्यांनी या त्रिस्थळांची यात्रा करावी. पण तुला ती क्षेत्रे समक्ष पाहायची आहेत ना, मग चल माझ्या बरोबर. नावाड्याला श्री गुरूंनी व्याघ्र चर्मावर आपल्या मागे बसवले. मग आपल्या अचिंत्य योग शक्तीने त्याला क्षणार्धात प्रयाग क्षेत्री नेले. तेथे संगमावर स्नान करून मध्यान्ह समय ते काशीस आले. तेथे गंगेत स्नान करून विश्वनाथाचे दर्शन घेतले. सायंकाळी गया क्षेत्री स्नान व दर्शन करून ते सूर्यास्ताला मुक्कामी परतले. अशा प्रकारे श्री गुरूंच्या कृपेने नावाड्याला 3 पुण्यक्षेत्रांची यात्रा घडली. श्री गुरूंची औदुंबर क्षेत्री खूपच कीर्ती झाली. अन्यत्र जाण्याचे ठरवून त्यांनी अमरेश्वराचा निरोप घेतला. तेव्हा 64 योगिनींना खूप दुःख झाले. श्री गुरु त्यांचे सांत्वन करून म्हणाले, मी लौकिक अर्थाने पूर्वेकडे जात असलो तरी सूक्ष्म रूपाने येथे राहणार आहे. औदुंबर कल्पवृक्ष आहे. मी त्यामध्ये अन्नपूर्णेला ठेवून जातो आहे. हे स्थळ गुरुस्थान म्हणून विख्यात होईल. माझे जे भक्त माझ्या पादुकांची व औदुंबराची सेवा करतील त्यांना तुम्ही सहाय्य करा.
त्या भक्तांची सर्व इष्ट मनोरथे पूर्ण होते. येथील अन्नपूर्णेची आराधना केल्याने चारी पुरुषार्थ साध्य होते. येथे चंद्रग्रहण, सूर्यग्रहण, संक्रांत, सोमवती अमावस्या आणि व्यतिपादादी पर्वणी काळी स्नान केल्याने स्वर्गातील मंदाकिनीच्या तीरी सहस्र सालंकृत कपिला गायींचे ब्राह्मणांना दान केल्याचे पुण्य मिळेल. येथे औदुंबराखाली जप, होम, मानसपूजा, रुद्रपाठ, ब्राह्मण भोजन व प्रदक्षिणा केली तर अगणित पुण्यफल मिळेल. श्री गुरूंनी योगिनींना औदुंबर क्षेत्राचे महात्म्य सांगितले आणि ते भीमातीरी बसलेल्या गाणगापुरास गेले. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्रीमद गुरुचरित्र अध्याय 20. ब्रह्मसंबंध बाधा दूर केली. श्री गणेशाय नमः. सिद्ध नामधारकास म्हणाला, औदुंबर क्षेत्री श्री गुरु आहेत. अशी ज्यांची दृढ श्रद्धा आहे त्या भक्तांना त्यांच्या कृपेची अनुभूती येतेच. त्या संबंधीची एक कथा सांगतो ऐक. गंगाधर नामक एक वेदभ्यासी ब्राह्मण शिरोळ गावी राहत असे. त्याच्या सुशील पत्नीला 5 पुत्र झाले पण एकही जगला नाही. संतती जगण्यासाठी अनेक उपाय केले परंतु उपयोग झाला नाही. म्हणून त्या दुःखी दाम्पत्याने गावातील ज्ञानी ब्राह्मणांना विचारले. ते गंगाधराच्या पत्नीला म्हणाले, मुली, तू पूर्वजन्मी शौनक गोत्राच्या एका ब्राह्मणाकडून ऋण घेतले होतेस, ते परत केले नाहीस. निराशेने त्या ब्राह्मणाने आत्महत्या केली. तो ब्राह्मण पिशाच्य झाला असून तोच तुझा गर्भपात करवितो आहे. ब्राह्मणी ते ऐकून शोकाकुळ झाली. तिने ब्राह्मणांचे पाय धरले व म्हणाली, माझ्या पूर्वदुष्कृत्यामुळे मी मातृत्व सुखाला मुकले आहे. आपणच आता मार्ग दाखवा. त्यावर ब्राह्मण म्हणाले, मुली, तू ब्रह्मद्रव्याचा अपहार व ब्रह्महत्या असे दुहेरी पातक केले आहे. तो दोष घालवण्यासाठी औदुंबर क्षेत्री जा. श्री गुरु चरणांची आराधना कर. ते पवित्र गुरुपीठ आहे. तू तेथील पापविनाशी तीर्थात स्नान करून औदुंबराला पाणी घाल. 7 वेळा असे कर. श्री गुरूंच्या चरणांवर जलाभिषेक कर. मग काम्य तीर्थात स्नान कर. या आराधनेने श्री गुरु नृसिंह सरस्वतींच्या कृपा प्रसादाने तू पापमुक्त होशील, बाधा टळेल व तुझेही कार्य होईल. विप्रांच्या उपदेशानुसार मग ती औदुंबर क्षेत्री गेली. तेथे राहून स्नान, उपोषण, औदुंबराला पाणी घालणे, प्रदक्षिणा घालणे, श्री गुरुचरणांची पूजा करणे अशी आराधना करू लागली. 3ऱ्या दिवशी रात्री ती झोपेत असताना गतजन्मी आत्महत्या केलेला तो ब्राह्मण तिच्या स्वप्नात आला व क्रोधाने म्हणाला, तू माझे 100 रुपये दे, नाहीतर मी तुझा जीव घेईन. तुझा वंशच वाढू देणार नाही. तुझ्या या आराधनेचा उपयोग होणार नाही. तिला धमकावून मारण्यासाठी तो धावला. घाबरलेली ब्राह्मणी मार चुकवण्यासाठी औदुंबरा आड गेली. श्री गुरूंना तेथे पाहून त्यांच्या मागे लपली. श्री गुरूंनी ब्राह्मणाला विचारले, हिला तू का मारतो आहेस? तो म्हणाला, हिने माझ्या द्रव्याचा अपहार केला आहे. हिची बाजू घेऊन माझ्याशी पक्षपात करू नका. ते उर्मट भाषण ऐकून श्री गुरु संतापले. ते ब्राह्मणाला खडसावून म्हणाले, ही कन्या माझी भक्त आहे. हिला त्रास दिला तर माझ्याशी गाठ आहे. ही यथाशक्ती जे द्रव्य देईल ते घे आणि हिला सोडून दे. माझे ऐकशील तर पिशाच्य योनीतून सुटका होऊन तुला सद्गती मिळेल. ऐकले नाहीस तर माझ्या भक्ताचे रक्षण करण्यास मी समर्थ आहे, हे लक्षात ठेव. ते ऐकून ब्रह्मसंबंध वरमला. श्री गुरूंना त्याने बंधन केले. त्यांचे म्हणणे मान्य केले. त्याला श्री गुरु म्हणाले, या ब्राह्मणीने तुझे उत्तर कार्य केल्यावर तुला सद्गती मिळेल. द्रव्याकरिता अडून बसू नको. ही यथाशक्ती जे देईल त्यावर समाधान मान. मग ते ब्राह्मणीला म्हणाले, मुली, तुझ्या आराधनेने तू ब्रह्महत्येच्या पातकातून मुक्त होशील. हा ब्रह्मसंबंध तुला पीडा देणार नाही. तुला पूर्णायुषी कन्या व पुत्र होतील. तुझे कल्याण होईल. ब्राह्मणीने महिनाभराची गुरुचरणांची सेवा पूर्ण केली. मग त्या ब्राह्मणाच्या नावाने उत्तर कार्य व दानधर्म केला. तिथे ब्रह्महत्येचे पातक त्यामुळे नाहीसे झाले. ब्रह्मसंबंधालाही मुक्ती मिळाली. अन्य दिनी श्री गुरूंनी तिच्या स्वप्नात जाऊन 2 नारळ तिच्या ओटीत टाकले व म्हणाले, मुली, तुला विद्वान व शतायुषी पुत्र होते. वंश परंपरा अखंड राहील. आता व्रताचे उद्यापन कर. तिने त्याप्रमाणे उद्यापन केले. श्री गुरूंनी त्या प्रसंगी स्वतः प्रकट होऊन त्या दंपतीस दर्शन व आशीर्वाद दिले. श्री गुरूंच्या कृपेने पुढे त्या ब्राह्मणीला जुळे मुलगे झाले. ज्येष्ठ पुत्राचा व्रत बंध करून धाकट्या पुत्राचा त्याच्या 3ऱ्या वर्षी चौल कर्म करण्याचा त्या उभयतांचा बेत होता. त्याप्रमाणे त्यांनी सर्व तयारी केली.
पण चौल कर्माच्या आदल्या दिवशी मध्यरात्रीस त्या मुलाच्या हातापायांना धनुर्वाताने आकडी आली. 3 दिवस मरणप्राय वेदना सहन केल्यावर 4थ्या दिवशी सायंकाळी तो गतप्राण झाला. त्या दाम्पत्याला तेव्हा मोठाच धक्का बसला. गुरुदेव, तुमच्या कृपा प्रसादाने झालेल्या आणि तुम्हीच दीर्घायुष्याचे वरदान दिलेल्या या माझ्या पुत्राला असे अल्पायुषी मरण आलेच कसे? तुमच्या वचनाला आज कमीपणा आला, असे म्हणून ती प्रेताला कवटाळून रात्रभर रडत होती. आपल्या मुलावर अंत्यसंस्कार करू द्यायचे नाहीत असा निर्धार करून तिने ते प्रेत स्वतःच्या छातीशी बांधून ठेवले. तिला लोकांनी खूप समजावले, पण व्यर्थ. दुपार झाली तरी ती हट्ट सोडेना. लोक संभ्रमात पडले, तिला दोष देऊ लागले. तेवढ्यात श्री गुरु नृसिंह सरस्वती बाल ब्रह्मचार्याच्या रूपात तिच्यापाशी आले. तिला सांत्वनपर उपदेश केला. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्रीमद गुरुचरित्र अध्याय 21. मृत विप्रपुत्र जिवंत झाला. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणाला, नामधारका ब्रह्मचार्याने मृत बालकाच्या मातेचे म्हणजेच गंगाधराच्या पत्नीचे मृदू वचनांनी सांत्वन केले. तो म्हणाला, माते, या भूलोकी जन्मलेल्या प्रत्येकाला आज ना उद्या जायचेच आहे. कोणी आधी जातो, कोणी नंतर. उत्पत्ती व नाश हे सृष्टीचक्र सतत चालूच आहे. मायेच्या अचिंत्य प्रभावाने मनामध्ये ममता निर्माण होते. या भ्रांतीनेच कन्या, पुत्र, पत्नी, मित्र यांची आसक्ती उत्पन्न होते. सर्व प्रकारचे प्राणी आपापल्या पूर्वकर्माप्रमाणे उत्पन्न होतात आणि प्रारब्ध भोगतात. जीवात्मा मृत्यूनंतर पुन्हा नवीन देह धारण करतो. व्यक्ताचे अव्यक्त होणे आणि अव्यक्ताचे व्यक्त होणे हा क्रम चालूच असतो. म्हणून जे ज्ञानी आहेत ते मनुष्याचा जन्माचे व मृत्यूचे सुख दुःख मानित नाहीत. मात्र अज्ञानी माणसे मायामोहामुळे नाती जोडून सुख दुःखे भोगतात. तुझेही अनेक जन्म झालेले आहेत. त्यावेळी कोणीतरी तुझे माता पिता बंधू असणारच. त्यांच्या वियोगाचे दुःख तू आज करतेस काय? मग या जन्मात पुत्रयोग झाला म्हणून रडण्यात कोणता अर्थ आहे? हा देह अस्थि मांसांचा नश्वर गोळा आहे. मलमूत्राचे आगर आहे. घृणास्पद आहे. त्याची आसक्ती धरू नकोस. अंत्यसंस्कारासाठी हे कलेवर देऊन टाक. ब्राह्मणी म्हणाली, महाराज, मला तुमचे म्हणणे पटते, पण ते स्वीकारण्याचे धैर्य माझ्यात नाही. नृसिंह सरस्वती स्वामी महाराज म्हणजे दत्तात्रेयांचा अवतार. 5 पुत्र गमावल्याचे दुःख मी भोगले आहे. मी त्यांना शरण गेले. मला त्यांनी अभय दिले. तुझी संतती ज्ञानी आणि दीर्घायुष्य होईल असा मला आशीर्वाद दिला. त्यामुळे मी निश्चिंत झाले. परंतु आज माझा पुत्र मेला. माझ्या विश्वासाला तडा गेला. मी आता प्राणार्पणच करणार. ब्राह्मणीचा निश्चय अटळ होता. त्या मातेची मनोवस्था जाणून ब्रह्मचारी म्हणाला, तुझा पुत्र श्री गुरूंच्या आशीर्वादानुसार पूर्णायुषी झाला नाही याचे तुला दुःख होणे साहजिकच आहे. तो विश्वास ढळू देऊ नकोस. पुत्राचे कलेवर देऊन औदुंबर क्षेत्री जा. त्याच्या बाबतीत जे योग्य आहे ते श्री गुरु करतीलच. ब्राह्मणीला त्याच्या आश्वासक बोलण्याने धीर आला. मुलाचे प्रेत पाठीला बांधून ती औदुंबर क्षेत्री गेली. आपल्या बाळाला श्री गुरूंच्या पादुकांजवळ ठेवले. श्री गुरूंनी तिला येथेच वरदान दिले होते. तो प्रसंग आठवून ती शोकाने आक्रोश करू लागली. गुरु पादुकांवर डोके आपटून रडू लागले. पादुका रक्ताने माखल्या. तिचा पती व आप्तजनही बरोबर होते. त्यांनी तिची वारंवार समजूत काढली. अंत्यसंस्कारासाठी प्रेताची मागणी केली, पण ती ऐकेच ना. रात्र झाली. लोक तिच्या हट्टाला कंटाळले. उद्या सकाळी काय करायचे ते ठरवू हा विचार करून मुक्कामी गेले. ब्राह्मण व ब्राह्मणी कलेवराचे रक्षण करीत तेथेच शोक करीत बसून राहिली. ब्राह्मणीला 3ऱ्या प्रहरी ग्लानीने गाढ झोप लागली. तिला तेव्हा एक स्वप्न पडले. तिला स्वप्नामध्ये जटा, भस्म व रुद्राक्ष धारण केलेला, व्याघ्र चर्म पांघरलेला, त्रिशूलधारी असा एक दिव्य शिवयोगी दिसला. तो तिला म्हणाला, मुली, मला तू व्यर्थ दोष देत आहेस. तुझ्या मुलाला काय झाले आहे? थांब, मी त्याला जिवंत करतो. त्याने जवळचे भस्म मुलाच्या सर्वांगास लावले. त्याच्या मुखात प्राणवायूचा संचार केला आणि हा पहा, मी तुझा पुत्र जिवंत केला आहे असे म्हणून तो क्षणार्धात अदृश्य झाला. ब्राह्मणी खडबडून जागी झाली. तिने प्रेताकडे पाहिले तर काय आश्चर्य! तो मुलगा हळूहळू उठून बसला. आईपाशी धावत आला आणि म्हणाला, मला भूक लागली आहे, दूध दे ना. ब्राह्मणीचा व तिच्या पतीचा डोळ्यांवर विश्वास बसेना.
त्याला त्यांनी छातीशी कवटाळून अश्रूंनी न्हाऊ घातले. त्या सुखाचे वर्णन काय करावे. ब्राह्मणीने मुलाला यथेच्छ स्तनपान दिले. श्री गुरूंबद्दलच्या कृतज्ञ भावाने तिचे अंतकरण भरून आले होते. त्या दोघांनी औदुंबराला प्रदक्षिणा घातली. श्री गुरूंची अपार स्तुती केली. नंतर गंगेत स्नान केले. रक्ताळलेल्या पादुका स्वच्छ धुतल्या. त्यांची पूजा केली. दीप लावला. औदुंबराला पाणी घालून ते उभयता भावभक्तीने गुरुभजन करू लागले. सकाळी त्यांची आप्तमंडळी प्रेतावर संस्कार करण्यासाठी तेथे आली. गंगाधराचा पुत्र जिवंत झालेला पाहून सर्वांना खूप आश्चर्य वाटले. श्री गुरूंचा त्यांनी उत्स्फूर्त जय जयकार केला. सिद्ध म्हणाला, नामधारका, औदुंबर गुरुस्थानाचा महिमा असा आहे. येथे औदुंबराला पाणी घालणे, प्रदक्षिणा घालणे, पादुका पूजन, ग्रंथवाचन, ब्राह्मण संतर्पण, होम हवन, दान धर्म, जप अशा गोष्टी श्री गुरूंच्या प्रित्यर्थ केल्याने त्यांची प्रसन्नता लाभून भाविक भक्तांचे मनोरथ पूर्ण होतात. औदुंबर हे त्रिभुवन कीर्तीचे गुरुपीठ आहे. या अत्यंत पवित्र स्थानी उपासना केल्यास भाविकांचे कल्याण होते. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.